मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आज रक्षाबंधनानिमित्त ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातील बाल स्नेहालय विद्यार्थ्यांसोबत आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर शरयू शरद कलावंत यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी झाडाला राख्या बांधून झाडे लावा झाडे जगवा तसेच पर्यावरणाचं संवर्धन करा, तसेच राखी म्हणजे भाऊ बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, त्याप्रमाणे निसर्ग हाही आपलं रक्षणकर्ता आहे। या झाडांमध्येही जीव आहेत, त्यामुळे झाडांचं रक्षण करा, वृक्षतोड थांबवा अशा प्रकारचे संदेश या विद्यार्थ्यांनी या रक्षाबंधनानिमित्त झाडांना राख्या बांधून दिलाय। या उपक्रमाला मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर शरयू शरद कलावंत सह बाल स्नेहालयाचे विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरी भागात आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करत असतात। यामध्ये नागरिकांचा आरोग्य सुदृढ राहावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करत असते। आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर शरयू कलावंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं काम करत आहेत। डॉक्टर शरयू शरद कलावंत माझी संस्था मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था आहे। मी आज बाळ स्नेहालयामध्ये आले आहे टू सेलिब्रेट रक्षाबंधन विथ ऑल द किड्स अँड आवर मोटो इज टू सेव्ह ट्रीज अँड टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट। मी मिलिंद वडके बाल स्नेहालय संस्थेचा या ट्रस्टी आहे। रेनबो फाउंडेशन आम्ही चालवत असतो या संस्थेला, आणि मॅडम शरयू डॉक्टर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि मुलांना जो पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यायचा आहे मुलांच्या मार्फत आपल्याला द्यायचा आहे। कारण आपण बघतो सगळीकडे वृक्षतोड वगैरे होत असते आणि पर्यावरण आहे तर आपण आहोत, तर हाच संदेश देण्यासाठी मुलांच्या मार्फत ही संस्था पण काम करते। त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्या मुलांना अवेअरनेस क्रिएट केला त्याबद्दल थँक्यू। नमस्कार मॅडम, याच्या व्यतिरिक्त तुम्ही आधी कुठले उपक्रम राबवलेत का? हो, भरपूर आहेत। जसं मी डॉक्टर आहे तर आमच्या इकडे ठाण्यामध्ये आम्ही भरपूर आरोग्य शिबिर आयोजित करत असतो, मेडिकल कॅम्प्स इन अँड अराउंड ठाणे फॉर फिजिओथेरपी, डेंटिस्ट्री and even diabetologists for that matter. Even Isha Nethralaya and Vavekar are in tie-up with me. And apart from that, आम्ही sanitary pad distribution, food distribution, animal welfare हे सगळं पण आयोजित करतो।